नमस्कार। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची जर ई-केवायसी करत असेल तर थांबा, पहिले हा व्हिडिओ बघा। तर आता जी काही लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करणे आता सुरू झालेले आहेत, तर त्या सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर तुम्ही ई-केवायसी जर करत असाल तर पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा। तर आता सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली तरच त्यांना पुढचा हप्ता इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता बंद होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनी जर तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमची जर ई-केवायसी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आता सर्व इकडे ई-केवायसी करण्यास सुरू झालेले आहेत, जे की जेणेकरून जे काही लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा केले जातात। तर कशा जी काही ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, तर आता तुम्ही जर ई-पीक पाहणी करत असाल तर तुमची इथे फसवणूक होत आहे। तर त्याचप्रमाणे तुमची जी काही ई-केवायसी आहे ती तुम्ही वेगळ्या वेबसाईटवरती जाऊन करत असाल तर तुमची जे काही बँक खाते ते खाली होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला फसवल्या जाणार आहे। तर तुम्ही सर्वात पहिले तुम्ही जे काही ऑफिशियल पेज आहे जे की लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी करण्यासाठी, तर त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर जाऊनच तुम्हाला तुमची ई-केवायसी इथे करायची आहे। तर भरपूर फेक वेबसाईट इथं आलेल्या आहेत, तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून जर तुम्ही तुमची ई-केवायसी केली तर तुमची बँक खाते धोक्यामध्ये आहे व तुम्हाला जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये ती इथं नाहीसे होणार आहे, म्हणजे कटतील तुमच्या खात्यातले पैसे। तर कोणीही अफवावर लक्ष ठेवू नये, जे काही ऑफिशियल पेज आहे लाडकी बहीण योजनेचं त्यावरती जाऊन तुम्हाला करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने, तर तुम्हाला याची जी काही स्क्रीन आहे, आपण मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे, जी की लाडकी बहीण योजनेचं जे काही ऑफिशियल पेज अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल। तर याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे। तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण ई-केवायसी ते करू शकता। तर ई-केवायसी करताना कोणत्या चुका करायच्या नाही। ई-केवायसी मध्ये ज्या महिलांची तुम्ही ई-केवायसी करत आहात त्यांचा आधार नंबर टाका, त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, ते OTP टाकायचं आहे। त्यानंतर त्या महिलेचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांच्या पतीचं आधार कार्ड टाकून OTP टाकून तुम्ही तुमची ई-केवायसी कंप्लीट करू शकता, किंवा त्यांचं लग्न झालेलं नसेल तर त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड टाकून तुम्ही त्यांची ई-केवायसी पूर्ण करू शकता। दोनच प्रोसेस आहे, बाकी काहीच नाही। त्यानंतर तुम्हाला हो किंवा नाही करायचं आहे ते तुम्हाला तिथं माहिती वाचून हो किंवा दोन्ही तिथं ऑप्शन तुम्हाला हो करायचे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इकडे तिकडे न जाता ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, अन्यथा तुम्हाला जी काही फसवणूक केली जाऊ शकते। तर हा जो व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीबद्दल जे काही अपडेट मिळेल। तर अशाच अपडेटसाठी व या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुमची ई-केवायसी केली का, कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।